संतांच्या पुढे लहान आहे, बालक आहे. म्हणजे ज्ञानोबा किती नम्रतेने लोकांना ज्ञान सांगतात. आणि प्रत्येक माणसाला ज्ञान झाला की तो फुगून बसतो आणि तो अहंकारातून सांगतो. म्हणून ज्ञानोबा स्वतः खाली आले. प्रत्येक संत खाली आले का? कारण तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काय टानाटोना नामस्मरणा वाचली. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही त्यांना, फक्त नामस्मरण बस, बाकी काहीच नाही. कोणाचं लेणं नाही, कोणाचं देणं नाही, कोणाचं काय नाही. आपल्या आपल्या मस्तपैकी आपल्या धुनकीमध्ये ते नामस्मरण. गोविंदो गोविंदो मना लागली आहे छंद, गोविंद ते काया भेद नाही देवातया. कोणामध्येच भेद बघत नाही ते. आणि म्हणून एवढे ते खाली येऊन आपल्याला ज्ञान सांगतात. म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपालू मन जागे होईल. म्हणजे माझ्या लेकराच्या बोलण्यानं तुमचे निजलेले कृपाळूपण जागे होईल. म्हणजे आपल्याला कृपालू सांग, आपल्याला कृपालूचं काय केलंय? आपल्याला कृपालूचं त्याने हे दिलंय, हे पदवी दिली की तुम्ही कृपालू आहेत. ज्ञानोबा खरं म्हणजे ज्ञानोबाकडे सर्व ज्ञान आहे, सर्वच बरं का. योगियांची माऊली आहे, पण तरी ते पण काय करतात? स्वतःला कमी समजून लोकांना मान देतात. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण रिस्पेक्ट दिला तर आपल्याला मिळेल. बघा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल. तुम्ही कोणाला रिस्पेक्ट दिलाच नाही, तुम्हाला कशाला लोक रिस्पेक्ट देतील? तसं ज्ञानोबाने हे पारखलंय सगळं. आणि संतांना त्यांनी मोठं केलं, तुमच्या आमच्यासारख्यांना मान दिला. असे जाणून मी बोललो म्हणजे तुमची कृपा माझ्यावर, असं ज्ञानोबा सांगतात. म्हणजे संतांची कृपा माझ्यावर, साधकांची कृपा माझ्यावर, आणि म्हणून मला हे ज्ञान येतो, असं ज्ञानोबा सांगतात. एरवी चांदणे पिकवी जात आहे चेपणी, की वार या घापत आहे वाहनी. हा हो गगनासी गवसनी घाली जे केवी. एरवी चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकवलेले असते काय? दृष्टांत दिला. चंद्राचं चांदणं आहे ते काय पिकवायला लागतो का? ओरिजिनलच आहे त्याच्याकडे ते. तसं संतांकडं, तुम्हा संतांकडं ओरिजिनल ज्ञान आहे, ते कुठून आणावं लागत नाही. आणावं लागतो का संतांना? नाही, ओरिजिनल आहे त्यांच्याकडं. जन्मजात ते ज्ञानी असतात. म्हणून जन्मजात ज्ञानी आयशे ओळखुनी शरण आले लोटांगणी. कोण महाराज? लोटांगणी कोण आले? कोण आले लोटांगणी? ज्ञानोबांना. हा, ज्ञानदेव बघा आहे ना. नाही चांगदेव. हा, आणि काय बोलले? चांगदेव म्हणे आजी जन्मालो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे कशासाठी बोललेत? म्हणजे कोणाला मोठेपणा दिलाय? अहो संतांनाच मोठेपणा आहे, असं आहे ना याच्यामध्ये. म्हणून एरवी चांदणे कोणी ओढीत घालून पिकवलेले आहे काय? चांदण्याला पिकवायला लागतो का? नाही, चंद्रामृत त्याच्याकडे ओरिजिनलच आहे. किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का? वारा वाहतो त्याला कोणी गती देतो का? नाही, तो ओरिजिनलच आहे. भगवंताने त्याची निर्मिती तशीच केलेली आहे. तसं संतांना तुम्ही संत मायबाप, तुम्हीच मायबाप आहात. आणि तुम्ही काय ज्ञानी आहात. तुम्ही काय? मी पतित कीर्तिवान, मी पतित आहे तुमच्या समोर, आणि मी काय तुमची कीर्ती वर्णन करणार? असं ज्ञानोबा संतांना, साधकांना समोर ठेवून हे ज्ञान लिहितात. तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का? आकाश किती व्यापक आहे, तसे तुम्ही संत व्यापक आहेत. तुम्ही संत, प्रत्येक संत हा व्यापक आहे. म्हणून उपजताच ज्ञानी आयशे वर्म जाणुनी शरण आले लोटांगणी चांग देव. उपजतात ज्ञानी ज्ञानोबा. पण ज्ञानोबा आपल्याकडं आदर, आपल्याकडं रिस्पेक्ट, आपल्याकडं मोठेपणा घेत नाही, आणि म्हणून ते संत आहेत. संत आपल्याकडं मोठेपणा घेत नाही. ऐका, पाणी वेती जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजी जे व्याख्यान निघे देखून जळते. एका पाण्याला पातळ करावे लागत नाही. पाणी कसं आहे? निर्मिती करतानाच तो कसा पातळ आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावो लगे. तो पातळच आहे हो, कशातही मिळवता येतो. तसं संतांची वृत्ती जी आहे
ती कशामध्येही मिळवता येतं. म्हणजे संतांच्याकडे ज्ञान आहे. ते संतांचं ज्ञान कसं आहे, प्रत्येकाला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक जडजीवाला ते काय तर शांती देणार आहे. प्रत्येक जडजीवाला ज्ञान देणारं ज्ञान आहे. जसं पाणी कशातही मिळवलं तर संतांची वाणी जी आहे ती कुठल्याही जडजीवाने जरी एखाद्या कोणी एखाद्या लुटमार करणाऱ्याने, चोरी करणाऱ्याने जरी संतांची वाणी घेतली तरी पण ती संतांची वाणी त्यांना काय करते, शांत करते, शीतल करते. पाण्याला पातळ करावे लागत नाही. आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसलीत नाही. एकदा का लोणी तयार झाली तर रवीने घुसलायची गरज लागत नाही. म्हणजे संतांना सगळी काय दिलेली आहे, की संतांना उपमा दिली की तुम्ही लोण्यासारखे आहात, तुम्ही पाण्यासारखे आहात. काय लिहिलंय, तुम्ही चांदण्यासारखे आहात. ही सगळी काही उपमा दिलेली आहे. आणि तुम्ही पाण्यासारखे आहात आणि तुम्ही लोण्यासारखे आहात. लोण्यासारखे मऊ आहेत तुम्ही, जरा जरी बरं का, लोण्यासारखे मऊ. त्याप्रमाणे गीतार्थाला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघार येते. आणि अशा प्रकारे तुम्हाला जे काय उपमा दिल्या आहेत, सगळ्या उपमा दिलेल्या आहेत. आणि ह्या उपमा बघून काय होतो, ज्ञानोबा सांगतो की मला लाजायला होतो. तुम्ही आनंदाचे डो आहात, तुम्ही सूर्यापुढे काजू आहात. काय, तुम्ही सूर्य आहात, मी तुमच्यापुढे काजू आहे. बरं का, तुम्ही ज्ञानी आहात आणि तुमच्याकडे अमृत आहे. चंद्रासारखे शीतल आहात. बघा, कशाच्याही पंख्याने वारा घालण्याची गरज नाही, कारण तुम्ही शीतलच आहात. सागराला ओंजलभर पाणी घेऊन सागर आवड हवी तसे श्रोते तुम्ही सागराप्रमाणे मोठे. अशा अनेक उपमा दिल्या संतांना. कशासाठी तर ज्ञानोबांच्या अंतःकरणामध्ये संतांबद्दल भाव तयार झाला, संतांबद्दल भाव तयार झाला, आदर तयार झाला. आणि त्यांचं अंतःकरण द्रवलं. आणि द्रवलेल्या अंतःकरणातून या सगळ्या ओव्या ज्ञानोबाने तुमच्या आमच्यासाठी लिहिलेल्या आहेत. तुमच्या आमच्यासाठी बरं का. म्हणून तुम्ही हे सगळं घ्यायला पाहिजे. तुमचं अंतःकरण असं व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. आणि त्या शुद्धतेतून आपल्याला ज्ञान प्राप्त. जेवढं आपण शुद्ध, जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती, जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. ते श्रुती वेदांती अतर्क, श्रुतीला पण वेदांना पण जमलं नाही, पण जवळ करी माझी भक्ती. जसं जसं आपलं नामस्मरण होईल तसं आपल्याकडे असलेलं अज्ञान बाजूला होईल. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती आणि स्वरूप साक्षात्कार होईल. श्रुती वेदांती अतर्क, श्रुतींना, वेदांना, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांनाही जमलं नाही. ते कोणाला जमलं, संतांना जमलं. आणि ती तुम्ही संतात बरं का. तुमच्याकडे ते ज्ञान आहे, तुम्ही ऐकणारे, तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती, तुम्हीच देवात. हे असो शब्द ब्रह्मजीये बाजे, शब्द मावळलिया ना तू निजे, तो गीतार्थ मराठी या बोलीजे हा पाडू काय सांगतात ज्ञानोबा. हे असो ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याला शय्यावर गाढ निद्रा घेतात. काय सांगतात, वेदांचे शब्द कुंठित झाले म्हणजे या संतांच्या पुढे वेद पण फिक्के पडले, वेद पण कुंठित झाले. एवढं संतांकडे ज्ञान आहे. संतांकडे ज्ञान बघा, संतांनी पुढे कुठले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे वाचलेले नाहीत. तुकोबारांचा गाथा 5वा वेद म्हणून संबोधला जातो का, कुठून आलं ज्ञान त्यानं बघा. हे नम्रतेतून ज्ञान. नम्र झाले भूता त्यांनीच कोंडिले अनंता. नम्र झाले भूता, ते नम्र झाले, प्रत्येक जीवापुढे नम्र झाले. आणि प्रत्येक जीवापुढे तुकोबारा नम्र झाले. आणि म्हणून एकदा असेच रस्त्याने चालले होते. चालता काही चिमण्या तुकोबाराने बघून पळून गेल्या. तुकोबाराने देवाला विनंती केली की बघ देवा, माझ्यामध्ये पण तोच देव आहे आणि चिमण्यांमध्ये तोच देव आहे. मग चिमण्या मला बघून का पळाल्या. तिथेच काय केले, तिथेच तटस्थ राहिले, ध्यानस्थ राहिले. जोपर्यंत माझ्या अंगावर चिमण्या येऊन खेळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. म्हणजे एवढी किती शक्ती बघा. म्हणजे जो परमात्मा चिमणीमध्ये आहे तोच माझ्यामध्ये आहे. आणि त्या चिमण्या मला घाबरून का पळाल्या, तर माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, माझ्यामध्येच काहीतरी दोष आहे. माझ्यातलाच परमात्मा त्या चिमणीतल्या परमात्म्याला काय, चिमणीतल्या परमात्म्याला आठवायला विसरला असेल. माझ्यामध्ये काहीतरी गुणदोष आहेत.
कारण चिमणीतला परमात्मा आणि माझ्यातला परमात्मा एकच आहे. मग चिमणी का पळून गेल्या? म्हणून त्यांनी काय केलं? देवाचं ध्यान केलं. आणि जोपर्यंत चिमणी अंगावर येऊन खेळत नाही तोपर्यंत तटस्थ राहिले. चिमण्या अंगावर येऊन खेळायला लागल्या आणि मग तिथनं त्याने समाधी सोडलेली आहे. अशी संतांची स्थिती आहे. आणि म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचं अखंड विठ्ठलाचं नामस्मरण चालले. तुकोबाऱ्यानं वाटलं की माझं कुठेतरी नामस्मरण कमी पडतं, म्हणून चिमण्या पळाल्या, म्हणून नामस्मरण भरपूर केलं. चिमण्यावर अंगावर खेळायला लागल्या, नामस्मरण सोडलं आणि आपल्या मार्गाला लागले. ज्या पुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ. बघा, वेदांचे शब्द पण काय करतात की त्यांच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात. संतांच्या शय्येवर वेदांचे शब्द गाढ झोप घेतात. म्हणून इले ज्या पुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात. वेद पण नकळे नकळे नेती नेती ऐसे बोल तसे वेद श्रुती. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात. नकळे नकळे, कळत नाही कळत नाही. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोल तसे वेद श्रुती. वेदांना पण कळत नाही, ती संतांकडे आहे. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोल तसे वेद श्रुती. तेथे मदमूर्खाची मती पोवाडेल कायची. काय सांगतात बघा संत, काय सांगतात? मी एक मूर्ख आहे, माझं तिथपर्यंत कसं काय पोचेल, आहे की नाही? ज्ञानोबा सांगतात, एरी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवलं असे. संतांचा कृपा हाच दीपक आहे. तुम्ही सर्व संत आहेत बरं का. तुमच्या सर्व संतांच्या त्या हृदयातून निघालेली भावना जी आहे, तुमच्या हृदयातून निघालेला भाव जे आहे, तो भाव आमच्यापर्यंत पोहोचतो. आणि आमच्यापर्यंत पोहोचलेला तुमच्या हृदयातला भाव आमच्यापर्यंत आल्यामुळे आमच्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतात, शब्द ब्रह्म, ते तुमच्या कृपेमुळे पडतात, हे लक्षात घ्या. आणि ही शिकवणूक कोणाची आहे? श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांची शिकवणूक आहे. हे आमचं ज्ञान नाही बरं का. आम्ही जे सांगतो हे पण संतांचं ज्ञान आहे. पण त्यांची कृपा, संत कृपा दीपकू सोजो. संतांची कृपा हाच दीपक आहे. दीपक कुठला असा आपल्याला दिसतो रस्त्यातला, आपल्या घरातला, तो दीपक नाही. संत कृपा दीपकू, संतांची कृपा हाच दीपक आहे. आणि तो दीपक आम्ही प्रज्वलित करून तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं काम गुरुकृपेने आम्ही करत आहोत. गुरुकृपा बरं का. म्हणून सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. पुढे कळे अनुभवाशी आपोआप वस्तू आपोआप करणार. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. सद्गुरु कृपा कळे त्याशी, त्यालाच कळते जो शोधील आपणाशी. आपण आपल्याला शोधलं पाहिजे. आपण कोणाला शोधतो? लोकांना शोधतो, ह्याला शोधतो, त्याला चेक कर, त्याला चेक कर, ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, ह्या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार. पण देव नवसाने वश होत नाही बरं का. देव कशाने वश होतो? देव कशाने वश होतो? तर 9वीदा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. 9वी भक्ती आत्मनिवेदन, त्याच्याने देव वश होतो. आत्मनिवेदन भक्तीतून देव आपल्याला वश होतो. तो गीतार्थ तुम्ही मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का? आणि परत सांगतात, एवढं लिहून बघा, एवढं सगळं लिहिलं आणि सांगतात तो गीतार्थ ग्रंथ वर्णन करायचा माझा अधिकार आहे का तुमच्या पुढे, तुम्हाला संतांपुढे? हा माझा अधिकार आहे का? गीतार्थाची थोडी वर्णन करण्याची माझ्याकडं आहे का तेवढी ताकद? म्हणजे किती कमी आहेत बघा. आपल्याला काय कळतो का काय बोलतात ते ज्ञानोबा? अहो आपल्याला सांगतात ते की तुम्ही संत माय बाप, किती खाली येऊन सांगतात बघा. म्हणजे किती लढीवालपणा आहे, किती आईचं प्रेम किती ओतप्रोत भरून चाललेलं आहे. आई येते आणि आईची भाषा मुलांना कळलीच पाहिजे बरं का. ज्याला ही भाषा कळत नाही ना त्याचं जीवन व्यर्थ आहे. काय ज्ञानोबारांनी प्रगल्भ ज्ञान दिलंय, आपण कल्पना करू शकत नाही ज्ञानाची बरं का. जेवढं जवळ करी माझी भक्ती तव अविद्या निवृत्ती. जसं जसं तुम्ही भजन करणार तसं तसं तुमच्याकडलं अज्ञान बाजूला होईल. अविद्या निवृत्ती म्हणजे अज्ञान बाजूला होईल. तुमचं अज्ञान बाजूला होईल, पण भजन करायला पाहिजे, भजनानंदामध्ये जायला पाहिजे. आणि त्या भजनानंदामध्ये म्हणून काय माहिती का, ब्रह्मनाम सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं का. ब्रह्मापेक्षा
ब्रह्माचं नाम श्रेष्ठ आहे. बघा, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर हे जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आले, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांचा जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आपल्याला भगवंताच्या त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यांचा आशीर्वाद बरं का, संतांची कृपा, संत कृपा दीपकू सोजवले असे. संतांच्या कृपेचा दीपक आपल्याला अंतःकरणामध्ये प्रज्वलित करता यायला पाहिजे आणि ती कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. सद्गुरु कृपा ही गुरु किल्ली आहे. जेणे ज्ञान दृष्टी प्रकाशली, त्या संतांच्या कृपेतून ज्ञानरूपी दृष्टी प्रकाशित होते. कधी होते? संतांची कृपा असेल तर. न संतांची कृपा नसेल तर मग काय होणार नाही हो. म्हणून संत कृपा उत्तम, संतांची सेवा हीच उत्तम देवा. परी ऐशी आई मज दिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटीवा करुणी भाव दुषा, पर्यंत या व्हावे. परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली. काय सांगतात? परंतु अशी स्थिती असताना मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की कसे तरी धिटाईने बोलून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी. हे असं असताना मला असं वाटतं की तुमच्यासारख्या संतांची कृपा मी मिळवून घेईन. धिटाईने बोलून तुमच्यासारख्या संतांची प्रीती म्हणजे तुमचं प्रेम माझ्यावर काय व्हावं, तुमचं प्रेम माझ्यावर यावं. आता मला सांगा, ज्ञानोबा आपल्यावर प्रेम करतात का आपण त्यांच्यावर प्रेम करतो? अहो, ज्ञानोबरांची कृपा आहे, पण त्यांनी उलट सांगितलंय. म्हणून संत काय करतात? संतांची भाषाच आहे हो. संतांची भाषा काय? की प्रत्येक जड जीवाला, मी मागे तुम्हाला सांगितलं की खाऊचा, माऊचा, चिवूचा घास भरवतात संत, आपल्याला हाताला धरून चालवतात. आणि एकदा का तुम्ही चालते झाले, चालायला लागले, खायला शिकले, मग आता तुम्हाला पंख फुटले, मग तुम्ही काय करायचं? तर तुम्ही संतांचा प्रचार करायचा. जो संतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा प्रचार करत जायचा. आणि त्यात पुण्य आहे, ते आता पुण्याचाच भाग चालू आहे. संतांची कृपा झाली आमच्यावर आणि ते आम्ही वाटण्याचं काम करतो. काय करायचं? वाटण्याचं काम करतो आम्ही. आणि हे ज्ञान वाटणं म्हणजे ज्ञानदान हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे, मोठं दान आहे. म्हणून संसार आहे दारुणू, तो भेटला असो हरसुनू, तो ज्ञानदान सकरून भजीचे गुरु. ज्ञानदान करणारा गुरु भेटला तर त्याची सेवा करा सांगितलं. संसार आहे दारुणू, संसार दारुण आहे, जो भेटला असे हरसुनू, तर आपल्याला त्या संसाराच्या सिनातून, संसाराच्या दुःखातून आपल्याला बाजूला काढतो. ज्ञानदान सकरून, कशातून? ज्ञानदान करून आपल्याला ज्ञानाचा दान देतात. ते 2-2, 3-3 तास आपल्याशी चर्चा करतात, ध्यानाला बसवतात. हा दान आहे. भजीचे गुरु, त्याच गुरुचं भजन करा, त्याच गुरुची सेवा करा. तरी आता चंद्रापासून निवविते, की अमृतही जीविते, त्याने अवधान की जो वाढते, मनोरथा माझी या. आता पुढे ज्ञानोबा सांगतात, आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहून जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. आता परत आपल्याकडे विनवणी करतात बघा, किती विनवणी करतात बघा. चंद्रापासून काय सांगितलं आहे? चंद्रापेक्षा थंड आणि अमृताहून जीवन देणाऱ्या अशा माझ्या अवधानाला तुम्ही पुष्टी द्या. आता मला सांगा, कोण कोणाला पुष्टी देतो? ज्ञानोबा आपल्याला तयार करतात आणि ते विनवणी कोणाला करतात? संतांना विनवणी करतात, साधकांना विनवणी करतात की बाबा तुमचा आशीर्वाद आम्हाला असला पाहिजे. म्हणजे खाली येऊन सांगतात, म्हणजे नम्रतेने. म्हणून लिहिले की ना, तरी अवधान ऐकलेची दे. पहिली उभी काय? तरी अवधान ऐकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, शपथ घेऊन सांगतो. किती वेळा भगवंताने अर्जुनासमोर शपथ घेतली. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. शपथ घेऊन सांगतो.
शपथ घेऊन सांगतो. म्हणजे संतांनी शपथी घेतली, ज्ञानोबाने शपथ घेतली. का तर प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून. आता चंद्रापेक्षा थंड करणाऱ्या, अमृताहून शीतल असणाऱ्या, अमृताहून जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. का जे दिठीबा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धिमती पिके, एरवी कुंभेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही. काय सांगतात? कारण जर तुमची कृपादृष्टी वृष्टी मधुर पूर्ण झाली तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. अजून किती उपमा द्यायची सांगा? संतांनी किती उपमा दिले? काय? जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टीमधवर पूर्ण झाली, म्हणजे संतांची कृपारूप दृष्टी की वृष्टी बरं का, तसं पाऊस कसा पडतो तशी वृष्टी जरा माझ्यावर झाली तर माझ्या बुद्धिरूप मूर्ती भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. तसं तुमची दृष्टी जर या देहावर झाली तर माझ्या या देहामध्ये म्हणजे देहरूप भूमीमध्ये सकलार्थ रूप धान्य पिकेल. म्हणजे सगळ्यांना सकलार्थ रूप म्हणजे जे काय लोकांना पाहिजे ते सगळं काय होईल? सकलार्थ रूप धान्य पिकेल. जे जे ज्याला जसं जसं जे जे लागेल ते धान्य या देहामध्ये पिकेल. म्हणजे कोणाची घेतली कृपा? कोणाची घेतली? संतांची कृपा घेतली. आणि खरोखर त्या ज्ञानोबारायांवर निवृत्तीनाथांची म्हणजे सद्गुरू निवृत्ती दादा यांची कृपा झाली आणि म्हणून ज्ञानोबारा एवढे बोलायला लागले. संतांची कृपा झाली तरच संत कृपा दीपकू. संत कृपा काय करतात? कृपेचा दीपक आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करतात, म्हणजे आपल्याला प्रकाशित करतात आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून हे ज्ञान प्राप्त होतं. संतांच्या कृपेचा दीपक आपल्याला काय करतो? दिशा दाखवतो आणि त्या दीपकाच्या दाखविलेल्या दिशेतून 4ही दिशांना, 8ही दिशांना, 10ही दिशांना असणारं ज्ञान साधकाला प्राप्त होतं. काय? 10ही दिशाला ज्ञान प्राप्त होतं. हरीच्या दासा हरी 10ही दिशा, भावे जैसा तैसा. हा जो जसा भाव करेल तसा आहे हो. पण ही कोणाची कृपा आहे? संतांची कृपा. म्हणून संत कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. कशासाठी लिहिले? हे सगळं वर्णन बरं का, हे संतांचं वर्णन आहे, संतांचं वर्णन आहे सगळं. आणि ह्या वर्णनातून आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव प्रगट होतो. आणि त्या म्हणून भावाविना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. हे ज्ञानोबरा ह्या अनुभवातून आपल्याला सांगतात. हा अनुभव यायला पाहिजे बरं का. आणि ही अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपले प्रत्येक साधकाचा जीवन व्यर्थ आहे, अर्थहीन जीवन आहे. म्हणून अर्थाविना पोथी वाचून काय लिहिले की नाही? आहे की नाही? नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचून काय फुकट आहे हो. तर माझ्या बुद्धिरूपी भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास असाल तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल. एरवी जर तुम्ही उदास राहिला, अंकुर आलेलं ज्ञान सुकून जाईल. म्हणजे उदास होऊ नका तुम्ही बरं का. उदास नका होऊ तुम्ही. संतांची कृपा तुमच्यावर आहे, उदास व्हायची गरजच नाही आपल्याला. उदास कशाला व्हायचं मला सांगा. मग तो अंकुर सुकून जाईल. म्हणजे जे आम्ही काय पेरतो, जे धान्य आम्ही पेरतो त्या धान्याला पहिल्यांदा अंकुर येतो आणि अंकुराचंच काय होतो? देठात रूपांतर होतो. देठात काय होतो? झाडात, मुळात, खोडात, पानात, फुलात, फळात सगळीकडे ते पसरतं. मग तुम्ही उदास होऊ नका सांगतात. तुम्ही उदास होऊ नका. तर तुम्ही काय व्हा? तर तुम्ही दास व्हा, सद्गुरूंचे दास व्हा. कारण दास्य भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादर्शन, अर्चन, वंद, दास्य, सख्य आणि मात. दास्य भक्ती केली तर सख्य होईल. दास्य भक्ती तर
सद्गुरूशी सख्य साधता येईल आणि सख्य साधला तर आत्मनिर्गुण होतं. भक्तीच्या पायऱ्या आहेत बरं का. म्हणून प्रत्येक काने पायरीनं चढत जायला पाहिजे. पायरीनं चढत जावे, हळूच कळूच न द्यावे. कधी आपण त्या उच्च पदाला गेलो आपल्याला माहिती पण पडता कामा नये. पण का आपल्याला माहीत पडतो तर आपल्याकडे अहंकार म्हणून आपल्याला वाटतं लय मोठा झालो, मी कीर्तनकार झालो, मी प्रवचनकार झालो. पण नाही बाबा, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचा आणि तसं व्हा. संतांनी जे काय लिहिलं तुमच्या आमच्यासाठी लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. अर्थ बोलाची वाट पाहे, त्याचा अभिप्राय ते विये. भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. बघा, अर्थ बोलाची वाट पाहे. काय सांगतात? अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. एकदा मुखातून शब्द बाहेर पडला की नाही पडला, अर्थ तुमच्याकडे आहे. अर्थ कोणाकडे? ताबडतोब तुमच्या आतमध्ये अर्थ प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजे जर अर्थ तुमच्यामध्ये प्रगट झाला तर तुम्ही संत आहात हो. कारण संत कोण आहेत? संत कोणाला सांगितलंय? तेची संत ज्यांचा हेत. मग जो ब्रह्म शब्द आहे तो ब्रह्म शब्द बाहेर पडतो तेव्हा एखाद्या साधकाकडं, एखाद्या संताकडं जर तो ब्रह्मभाव असेल तर त्याला सांगायची गरज आहे का? आता हे निरूपण आम्ही सांगतो तुम्हाला. हे कुठून येतो कुठून? संत कृपा. संतांची कृपा झाली म्हणून निरूपण बाहेर पडतो आपोआप. तसं प्रत्येक साधकावर संतांची कृपा व्हायला पाहिजे. आणि कृपा दृष्टी निहालेले आणि आपल्या पदे बैसविले हो, आपल्या पदावर बसवतात. संत आपल्याला असे ठेवत नाही बरं का. इतर पंथाप्रमाणे नाही, मीच मोठा तो मठाधिपती आणि माझेच सरलेदार. इथं तसा नाही बरं का. वारकरी संप्रदायामध्ये, आनंद संप्रदायामध्ये जो शिष्य असेल तो गुरु होतो आणि तो गुरु काय करतो? शिष्य घडवतो आणि त्या शिष्याला परत गुरुचा अधिकार देतो. म्हणजे एकामेका सहाय्य करू आज्ञेची धरू ह्याला म्हणतात हो. एकामेकाला सहाय्य करत भगवंताची कृपा करून एकामेकावर कृपा दृष्टी निहाळून घेतात आणि आपल्या पदावर बसवतात. म्हणून हा सगळ्यात आदी अनादी काळापासून आलेला हा संप्रदाय आहे. याला म्हणून हंस संप्रदाय म्हणतात. काय म्हणतात? आदी अनादी हंस, आनंद संप्रदाय, हंस संप्रदाय. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळं संप्रदाय फलतेतून या. त्या निर्गुण निराकाराने महाविष्णूने काय केलं? हंसाचं रूप घेतलं. हंसाने ब्रह्माला दिलं, ब्रह्माने आत्रीने दत्त महाराज, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग, देवेकर बाबा, हे सगळे संत कसं आहेत? त्या परंपरेतले आहेत आणि परंपरेचं हे ज्ञान आहे आणि परंपरेतून हे ज्ञान मिळतो. प्रत्येक सिद्धाला, प्रत्येक साधकाला त्या सिद्धाचा स्पर्श आहे. प्रत्येक साधक हा सिद्ध हा साधक होता पहिल्यांदा आणि तो साधकाचाच सिद्ध होतो. पाठीने महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले. येण्याची पण ते ह्याच पंथातून आहे. ब्रह्मज्ञान मिळालं त्यांना. पहिले साधक होते. ज्ञानोबराया, तुकोबराया, संत रामदास सगळे बरं का, जे आहेत, राम कृष्ण जे काय आहे आपण ज्यांना देव समजतो ते साधक होते आणि ते सिद्ध अवस्थेला गेले. आणि सिद्ध म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत. अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो बघा. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थ निघतात. म्हणजे काय सांगतात? शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थ निघतातच. शब्द आपल्या मुखातून बाहेर पडला की त्यातून अर्थ ताबडतोब तयार होतो आणि बुद्धीला नाना प्रकारे अभिप्राय सुचू देतो. म्हणजे सगळं आतला खेळ दाखवले, अंतःकरणातला खेळ दाखवले सगळं. म्हणजे आतमध्ये बुद्धीला काय करतो? शब्द जागृत करतो. म्हणून शब्दाविना त्याच्या पुढे लिहितात, हे शब्दाविना संवादी जे. शब्दाशिवाय संवाद करता येतो. ज्ञानोबा सांगतात ब्रह्मज्ञान हे शब्दाशिवाय संवाद करता येतो. पण तो आधी शब्द आपल्या आतमध्ये असला पाहिजे. कोणता शब्द? तर महावाक्याचा.
महावाक्य आपल्याकडे असलं पाहिजे. ते नाम कसं आहे, ते महावाक्य आपल्याकडे असलं पाहिजे. महावाक्याचा उपदेश भला, महावाक्य आपल्या आतमध्ये असलं पाहिजे. त्या महावाक्याच्या बोधातून हे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ज्ञानवरा सांगतात ते शब्दाविना संवादिजे. शब्दाशिवाय संवाद आपल्याला करता येतो मनातून. आणि इथं पुढे काही अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थ बाहेर निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतात. आणि ते शब्द एकदा बाहेर आलं की बुद्धीला अनेक प्रकारचे अर्थ बुद्धीमध्ये निर्माण होतात. बुद्धीकडे अनेक प्रकारचे अर्थ बाहेर पडतात, अनेक प्रकारचे. आता समोरच्या माणसाने समजा एखादा शब्द आपल्या पुढे बोलला तर त्याचा अर्थ लगेच आपल्या बुद्धीमध्ये तयार होतो. म्हणून जी भाषा जी आहे, ती भाषा लिहिलेली आपल्याला, हा वाङ्मय जो आहे, ही भाषाच काय करते आपल्याला, भाषाच आपलं अंतःकरण शुद्ध करतो. ज्ञानवरांची भाषा जी आहे प्राकृत, ती काय करते की ज्ञानवरांच्या असलेल्या त्या अंतःकरणामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये असलेली जी भाषा जी आहे, ती प्राकृत भाषा आहे, ती त्यांच्या अंतःकरण शुद्ध असल्यामुळे आपल्याही अंतःकरणाला ती शुद्ध बनवते. ज्ञानवरांचा प्रत्येक शब्द त्यांच्या शुद्ध अंतःकरणातून, शुद्ध मतीतून निघालेला आहे आणि तो काय करतो, आपल्या हृदयामध्ये येतो आणि आपल्याला प्रकाशित करतो, प्रत्येक साधकाला प्रकाशित करतो. म्हणून संवादाचा सुवावो ढळे तरी हृदयाकाश सारस्वते वळे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू. म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता. बघा काय सांगतात, संवादरूपी अनुकूल वारा म्हणजे ज्ञान कशातून होतो, तर संवादातून होतो. जर आपण म्हणून आत्मचर्चा, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तिष्ठतो तुम्ही नारदाने प्रश्न केले, देवा तो राहतो कुठे? देवाने सांगितलंय नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय राहो. म्हणजे योग्यांच्या हृदयामध्ये पण राहत नाही, वैकुंठात पण राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय राहो मद भक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठतो तुम्ही नारदा. माझे भक्त जिथे ठाई भजन करतात तेथे मी असतो, तत्र तिष्ठतो तुम्ही नारदा. त्याच्या माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तिष्ठतो तुम्ही नारदा. जिथं आत्मचर्चा चालू आहे, आता इथं भगवंत नाही का, इथं भगवंत आहे ना, इथं जे तुमची कनेक्टिंग लाईन तुमच्यापर्यंत जोडलेली आहे, इथं भगवंत आहे आणि तोच तुमच्यामध्ये आहे. इथलाच भगवंत तुमच्याकडे आहे. तुम्ही एवढ्या एकाग्र चित्ताने श्रवण करता, याचा अर्थ भगवंत तुमच्याजवळच आहे, तोच माझ्याजवळ, तोच तुमच्याजवळ आहे. माझ्याकडली जी उत्सुकता निर्माण होते तीच उत्सुकता तुमच्या हृदयामध्ये, हे हृदयची ती हृदय घातले, हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले. द्वैत न मोडता आपणा असे केले अर्जुना. द्वैत तसाच ठेवलाय आणि अर्जुनाला आपल्यासारखं करून ठेवलं. तसं सद्गुरू काय करतात, द्वैत तसंच ठेवतात, पण आपण्यासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार, त्यांना काळ वेळ काही नाही, काळ वेळ लागत नाही, आपल्यासारखे ताबडतोब करून टाकतात. म्हणून भक्त ऐसे जाण देही उदास, देहामध्ये हे उदास असले पाहिजे. म्हणून संवाद रूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतात. काय सांगतात, संवाद एकदा सुटला तर वक्त्याच्या म्हणजे सांगणाऱ्याच्या हृदयामध्ये, हृदयाकाशामध्ये शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतात. वक्त्याच्या हृदयामध्ये शास्त्र सिद्धांतानुसार जे मेघ आहेत, मेघ काय करतात, पाण्याचा वर्षाव करतात. मेघ काय करतात, पाणी देतात. हो, ढगातून पाणी कुठून मिळतो, ढगातून. आणि तसे ढग काय, ज्ञानरूपी ढग त्या कोणाच्या, त्या वक्त्याच्या हृदयामध्ये तयार होतात. बघा ज्ञानोबा कुठे किती खोल गेलेत बघा. वक्त्याच्या हृदयामध्ये ज्ञानरूपी आकाश, ज्ञानरूपी आकाशामध्ये, हृदयरूपी आकाशामध्ये शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतात. जे शास्त्राला मान्य आहे असं मेघ कोणाच्या, तर वक्त्याच्या हृदयामध्ये तयार होतात. आणि वक्ता काय करतो, तर
आलेले मेघ, मेघाचा वर्षाव कोणावर करतो? कोणावर करतो? साधकांवर करतो. आता हा मेघांचाच वर्षाव आहे तुमच्यावर. या ज्ञानोबरांनी जे मेघ भरून ठेवलेले आहेत हृदयामध्ये, त्या नामातून, त्या मेघातून पाण्याचा म्हणजे ज्ञानाचा वर्षाव तुमच्यापर्यंत. ज्ञानाचा वर्षाव बरं का. मेघ म्हणजे पाण्याचे दृष्टांत दिला आणि वक्त्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये ते नामाचे, ते ज्ञानाचे मेघ भरलेले आहेत. आणि ते मेघ तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या शरीरावर, प्रत्येकाच्या मनावर, प्रत्येकाच्या अंतःकरणावर ते वर्षाव करतात ज्ञानाचे मेघ. आणि जर ऐकणाऱ्याचे लक्ष नसेल तर वक्तृत्वाला आलेला रस विचळून जातो. आणि जर तुमच्यासारख्यांचं लक्ष नसेल तर वक्तृत्वातून आलेला रस बाहेर जातो. मग तो रस तुमच्या कानामध्ये जायला पाहिजे ना. जर तुम्ही म्हणून काय लिहिले आहे, सुरुवातीची ओळी काय लिहिले आहे, सुरुवातीची ओळी काय सांगतात ज्ञानोबरा? तरी अवधान ऐकल्याची दिजे. म्हणून प्रत्येक साधकाने अवधानपूर्वक लक्ष द्या. इकडे तिकडे तुमचं लक्ष विचलित करू नका. एवढं तुम्हाला काय आहे, ही ज्ञानगंगा आहे. आणि ही ज्ञानगंगा 8 ते 9 असते. आणि या गंगेमध्ये जर तुम्ही न्हावून निघालात तरच तुम्हाला हे ज्ञान कळेल. बाकीच्या लोकांना ही ज्ञानगंगा न्हावून निघाण्यासाठी तुम्ही भाग्यवंत आहात. प्रत्येक साधक हा भाग्यवंत आहे. भाग्य आहे तुमच्याकडे बरं का. तुमचं भाग्य का तर तुकोबरा सांगतात की नाही, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने करुला पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हृदय पोटी करुणे पोटी साठू लिहिले. पण तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. आवडे देवाशी तो एका प्रकार, आवडे देवाशी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन हो, रात्रंदिन नामाचा उच्चार करा, तरच हे ज्ञान कळेल. नाही तर कळणार नाही. रात्रंदिवस त्याचं ध्यान धरा. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोलीचे पार्था. मी आत्मा परिपूर्ण, मज विन तारिता कोण. काय सांगतात? मी आत्मा परिपूर्ण, मी आत्मरूपानेच परिपूर्ण आहे. तुमच्याकडे जो आत्मा आहे तोच तुमचा परिपूर्ण आहे आणि त्याच्यामध्येच मी आहे. मी आत्मा परिपूर्ण, मज वाचुनी तारिता कोण. म्हणून माझ्या मज वाचुनी अनेकांचे स्मरण न करी पार्था. दुसरं कोणाचं स्मरण करू नको तू सांगतात. माझा स्मरण कर. मी आत्मा परिपूर्ण, मज वाचुनी तारिता कोण. म्हणून माझं मज वाचुनी अनेकांचे स्मरण न करी पार्था. दुसरं कोणाचं स्मरण करू नको, माझंच कर सांगतात कृष्ण परमात्मा. भगवंत सांगतो अर्जुनाला, माझं स्मरण कर, मीच सगळीकडे भरलेला आहे. तेवढं सावध केलं आपल्याला. पण आपण तरी पण आपण बेसावध आहोत. काय महाराज, किती सावध केलं आपल्याला, किती सावध केले. म्हणून सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तो जागरण सांगितलं, आपण जागतो. पण हरीच्या नामाचा जागरण व्हायला पाहिजे. हरीच्या नामातून ही सगळी बरं का, हरीच्या नामातून हे सगळं आपल्याला मिळतो. मी आता ओवी क्रमांक 28 पर्यंत आलेला आहो आणि आता मी आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद स्वानंद सुख निवासी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मण एकनाथ महाराज की जय.